कोडिंगला वगैरे घाबरायचं नाही, कारण आजच्या जमान्यामध्ये सगळ्याच IT ट्रॅकमध्ये खूप अवघड असं कोडिंग आहे असं अजिबात नाही. मी माझ्या मुलाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग पासआउट झाल्याबरोबर त्याला नोकरी का लागत नाही? की डेटा सायन्स आहे, डेटा अनालिटिक्स आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, तर कंपन्यांना हवे ते पर्टिक्युलर स्किल्स. कुठले कोर्सेस आहेत, ते कसे करायचे, कुठे करायचे, काय त्याची अवेलेबिलिटी असते, किती वेळ लागतो? डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज जसं की डेटा सायन्स, TIML, डेटा अनालिटिक्स. फ्रेशर स्टुडंटने जर आत्ता करिअर केलं तर पहिली गोष्ट त्यांना AI ला इम्प्लिमेंट केलं नाही तर AI मुळे तुमचा जॉब जाऊ शकतो असं बऱ्याच पालकांना वाटतं. पहिली गोष्ट AI मुळे जॉब जाणार आहेत हे टोटली चुकीचं आहे. की तुम्हाला नोटीस पिरियड न देता जॉबवरून काढले आणि ते मॅक्झिमम जे घडलं आहे ते IT सेक्टरमध्ये घडलं आहे. हे पहिले खरं आहे की खोटं आहे? सो रिपिटेटिव्ह आणि फिक्स काम जे करणार जिथं आहे तिथं AI नक्कीच हळूहळू त्याला मदत करणे, टेक ओव्हर पण करणार आणि त्याची सुरुवात झाली. ते ज्या नॉन IT मध्ये शिकलेली लोक आहेत अशा लोकांनी आता IT कडे येण्यासाठी त्यांच्यासमोर काही पर्याय असतात का? आता BCom केलेला आहे, BA झालेला आहे, त्या स्टुडंट्सला जर IT मध्ये जॉब मिळवायचा असेल तर पहिली स्टेप काय घ्यायची त्यांनी? मग सगळ्यात पहिली गोष्ट, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लासेस केले पाहिजेत की ऑफलाईन क्लासेस केले पाहिजे? जॉब न मिळण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की जर माझ्या मित्राने अपग्रेडेशन केलं तरच मी करेल. ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामुळे खूप लोकांच्या करिअरमध्ये गॅप पडतात. मला कुठे जॉब मिळेल का ही सर्वात मोठी त्यांच्या मनातली शंका असते. तर या बाबतीत काय सांगाल सर? गुलालाचं सेलिब्रेशन आपण पाहतो, त्याला जॉब मिळाला आहे हे पाहून आहे ना खूप सारे विद्यार्थी आजकाल त्याच्याकडे वळालेले आहेत. तो प्रॉब्लेम नाही. दोन लोक आहेत याच्यामध्ये. एक असतात पहिला जो जॉब मिळेल तो स्वीकारून पुढे जातात, दुसरे असतात मोठ्या पॅकेजची त्यांना अपेक्षा असते. सो यातला राईट कोण आहे? जगातली अशी फील्ड जी प्रत्येक छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या कंपनीला हवी ती आहे डिजिटल मार्केटिंग. आयडियल रिझ्युमे असायला कसा हवा की बरेच पालक आपल्या मुलींना IT सेक्टरमध्ये पाठवायला तयार नाही, मुलगी सुद्धा IT मधले करायला तयार नाही. सो याच्याकडे तुम्ही कसं बघताय? नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या राजमंचावरती पुन्हा एकदा आपले आवडीचे संदीप भुटारे सर आलेले आहेत, जे यस इन्फोटेकचे सर्व आहेत. 2 महिन्यापूर्वी आपण त्यांच्यासोबत पॉडकास्ट केला होता जो रिलीज झाला होता आणि त्याच्यानंतर एवढे कॉल, एवढे मेसेजेस आले आणि त्यात सर्वात जास्त कॉल कोणाचे होते तर पालकांचे होते. अर्थातच प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य हवं असतं. त्यांनी आपल्या पाल्याला छान नोकरी मिळावी, ते इस्टॅब्लिश व्हावेत आणि स्थिर स्थावर व्हावेत आयुष्यात असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. आणि त्यातल्या त्यात बऱ्याच पालकांची जी मेंटॅलिटी असते ते आपल्या मुलांना, आपल्या मुलाला IT सेक्टरमध्ये मोठा जॉब मिळावा, त्यात मोठं पेमेंट मिळावं, मग पुढे त्याचं लग्न व्हावं आणि तो स्थिर व्हावा, ही एक माफक अपेक्षा प्रत्येक पालकांची होती. असं आम्हाला जेवढे कॉल, मेसेज सगळं आलं त्याच्यामधून लक्षात आलं. म्हणून त्याच्यानंतर जी मुलं डाऊट विचारत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त पालक डाऊट विचारतात. कारण त्यांनी संपूर्ण आयुष्य खाचखळगे, चढ उतार हे सगळं पाहिलेलं असतं आणि त्याच्यामधून आपल्या मुलांनी त्या खाचखळग्यातून, चढ उतारातून जाऊ नये असं त्या पालकांना वाटत असतं. आणि त्यांनी विचारलेले प्रश्न अत्यंत समर्पक असतात, त्यांच्या पाल्याच्या भवितव्यासाठी असतात आणि ते इतके व्हॅलिड असतात की आम्हाला असं वाटलं, इतके सगळे कॉल मेसेज आल्याच्यानंतर मी सरांना विनंती केली की सर असे प्रश्न आलेले आहेत आपल्याकडे आणि जास्तीत जास्त पालकांचे प्रश्न आहेत, तर आपण त्यांच्या मनातले जे काही डाऊट्स आहेत, जे काही गैरसमज आहेत, त्यांच्या मनातल्या ज्या काही चिंता आहेत त्या मिटवण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा आपण पॉडकास्ट केला पाहिजे. सरांनी त्याला होकार दिला आणि पुन्हा खास करून पालकांसाठीच नाही, हा पॉडकास्ट मुलांनीसुद्धा पाहिला पाहिजे, कारण मुलांना या फील्डमध्ये येऊन पुढे करिअर करायचं असतं. सो परंतु आम्ही फक्त मेन टार्गेट पालकांना यासाठी करतो आहे की त्यांच्या मनातले प्रश्न, त्या प्रश्नाची उत्तर देणं जास्त समर्पक वाटते, म्हणून हा पॉडकास्ट त्या वेने घेऊन जातो आहे. मला आज जे समोर गेस्ट बसलेले त्यांचं इंट्रोडक्शन देण्याची गरज वाटत नाही. यापूर्वी आपल्यासोबत त्यांचे 3 पॉडकास्ट झालेले आहेत. संदीप भुटारे सर यस इन्फोटेकचे सर्व आहेत. कित्येक विद्यार्थ्यांना IT मध्ये चांगल्या पदावर त्यांनी प्लेसमेंट दिलेली आहे आणि ते देत आहेत.
आणि IT सेक्टरमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, जॉब मिळवायचा आहे, तर त्याचा मार्ग मला वाटतं येस इन्फोटेकच्या ऑफिसमधून जातो असं मला म्हणायला हरकत नाही. म्हणूनच आजचा पॉडकास्ट पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण, तुमच्या आयुष्यात जबरदस्त व्हॅल्यू वाढवणारा असणार आहे. जास्त वेळ घेत नाही, आपण सरळ वळूयात आजचे आपले गेस्ट संदीप भुटारे सर आणि बघूयात आज आपल्याला त्यांच्याकडून नवीन आणि एकदम आगळीवेगळी कुठली माहिती ऐकायला मिळते ते. सर नमस्कार, पुन्हा एकदा राजमंचावरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? धन्यवाद सर, मजेत. पुन्हा एकदा 2 महिन्यानंतरच आपण परत भेटतोय. कसा होता रिस्पॉन्स मागच्या पॉडकास्टचा? खूप छान सर. कसं आहे की आपल्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले जे सुशिक्षित मुलं आहेत आणि जे पालकसुद्धा आहेत, ज्यांना असं वाटतं की आपल्या मुलाचं मुलीचं चांगले करिअर चालू व्हावं, तर मागच्या आपल्या या राजमंचवरती आपलं बोलणं झाल्यानंतर, आपला पॉडकास्ट झाल्यानंतर खूप पालक, विद्यार्थी, आई वडील, म्हणजे अगदी रिलेटिव्ह सुद्धा त्यांचे खूप जास्त फोन आणि खूप वेळा ते ऑफिसला व्हिजिटसुद्धा करायला आले आणि नक्कीच काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये होते, ज्याबद्दल तुम्ही आपल्या दर्शकांना ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो त्याच प्रश्नांची उत्तर या पॉडकास्टच्या माध्यमातून जे मुलं मुली ज्यांना IT मध्ये करिअर चालू करायचं आहे आणि त्यांचे आईवडीलसुद्धा, यांना माझ्या परीने एकदम होईल तितकं देण्याचा मी प्रयत्न या पॉडकास्टमध्ये करणार आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस खूप छान मार्गदर्शन करता सर, आणि म्हणूनच आम्हाला सुद्धा आवडतं की पुन्हा पुन्हा तुम्हाला मंचावरती बोलून लोकांच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड करायला. सर्वात महत्त्वाचं काय होतं की मॅसेजेस जे आले, जे कॉल आले आम्हाला, की म्हणजे आपण नंबर तर देतोच तुमचा पर्टिक्युलर, जे कोणी गेस्ट असतील त्यांचा नंबर देतच असतो, परंतु त्यातून सुद्धा आम्हाला सुद्धा कॉल आणि मेसेजेस येत होते. त्याच्यावरून असं लक्षात आलं की किती लोकांना या ज्ञानाची किंवा या क्षेत्रातील पर्टिक्युलर मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून आजचा पॉडकास्ट घडतोय. मला सुद्धा आनंद आहे. सरळ आपण आपल्या विषयांकडे वळूयात. मला असं वाटतं की एक पालक म्हणून, जर समजा मी स्वतःला एखाद्या पालकाच्या ठिकाणी ठेवलं, तर मी माझ्या मुलाच्या भवितव्याचा विचार करत असताना काय विचार करतो, तर मी माझ्या मुलाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग पासआउट झाल्याबरोबर त्याला नोकरी का लागत नाही, हा प्रत्येक पालकाच्या मनातला प्रश्न असतो. अरे माझा मुलगा इंजिनियर झाला, तो ग्रॅज्युएट झाला, आता त्याला नोकरी लागायला पाहिजे, असं प्रत्येक पालकांना वाटत असतं. परंतु ते घडत नाही. का घडत नाही ते जरा समजावून सांगा सर. याच्याच मागे एक थोडंसं आपल्याला भूतकाळामध्ये जायला लागेल. पालकांच्या पिढीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस जर आपण पाहिले तर साधारण पूर्ण जिल्ह्यामध्ये 1, 2, जास्तीत जास्त 3 कॉलेजेस होते. अगदी ओके. त्यामुळे तितक्या कमी प्रमाणातच फक्त टेक्निकल ग्रॅज्युएट स्टुडंट्स बाहेर पडत होते आणि आपल्या पालकांच्या पिढीमध्ये डिप्लोमा जरी असेल तरी त्या गोष्टीची खूप, त्या एज्युकेशनची खूप व्हॅल्यू होती. पण पालकांनी जर आज 2026 आपण बोलतोय सर, जर मार्केटची सिच्युएशन पाहिली तर जवळपास आज गावोगावी किंवा तालुक्यात 2-3 कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंगचे. जिल्ह्यामध्ये तर खूप प्रचंड आहेत. ओके. आणि टेक्निकल ग्रॅज्युएट्स बाकीचे जसं BCA, BCS, MCA, MCS, BSc किंवा इव्हन कॉमर्स वगैरे हे सगळे खूप जास्त प्रमाणात आहेत. तर मग होतंय काय की ऑफकोर्स कंपन्यांची इंडस्ट्रीमध्ये डिमांड ही डेफिनेटली आहेच, भरपूर जास्त प्रमाणामध्ये आहे, पण कुठेतरी त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये ग्रॅज्युएट स्टुडंट्स हे पासआउट होत आहेत. सो आता काही अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा बऱ्यापैकी अपॉर्च्युनिटीज आहेत, पण काउंट पण स्टुडंटचा पासआउट होणारा तितकं जास्त आहे. तर मग जी व्हॅल्यू डिग्रीला पालकांच्या पिढीमध्ये असते, त्यांच्या वेळेत होती, ती आता तितकी जास्त नाही राहिलेली. त्याचा अर्थ डिग्रीची व्हॅल्यू पूर्ण कमी झालेली आहे, शून्य झालेली आहे असं अजिबात नाही. पण डिग्री हा एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया बनतो. म्हणजे फक्त डिग्रीच्या बेसिसवरती नोकरी मिळणं मुश्किल झालं. हा, फक्त डिग्री नाही पाहिजे, तो एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया. पण त्याच्या पुढे काय पाहिजे कंपन्यांना, की आजकाल हे शब्द नक्कीच आपल्या सगळ्या पालकांनी सुद्धा ऐकलेले आहेत की IT मध्ये ज्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत, जसं की डेटा सायन्स आहे, डेटा अनालिटिक्स आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे, हाय लेवल, तर कंपन्यांना हवेत हे पर्टिक्युलर स्किल्स. आणि दुसरं एक महत्त्वाचं रिझन सर, लगेच डिग्री झाली की जॉब न मिळण्याचं, एक साधारण आपण खूप नाही 5-10 वर्ष जरी मागे गेलो, 8-10 वर्ष, तेव्हा कंपन्यांचा हायरिंगचा जो पॅरामीटर असायचा, खास करून कोरोनाच्या आधीच जर आपण गेलो, तर एखाद्याचं फक्त कम्प्युटर इंजिनिअरिंग झालं आहे किंवा ENTC कुठलंही इंजिनिअरिंग झाले, तर त्याची डिग्री झाली आहे, तर कंपन्यांना असं म्हणायचं होतं की चला त्याच्या डिग्रीवरती आम्ही हायर करतो, आम्ही त्याला 1-2 महिन्याचं 3 महिन्याचं जे काही इंटरनली, जसं की मी ॲक्सेंचरमध्ये मगरपट्टा IT पार्क पुण्यामध्ये माझं जवळपास 10 वर्षाचं करिअर झालं. आता मी स्वतः नॉन
IT एज्युकेशन बॅकग्राऊंडचा स्टुडंट आहे. ENTC इंजिनिअरिंग माझं होतं. तेव्हा आमच्या कंपनीमध्ये जवळपास जॉब मिळाल्यानंतर 3-4 महिन्याचं ट्रेनिंग कंपनीनेच दिलेलं ॲक्सेंचर. ओके, ही त्यावेळेसची परिस्थिती होती. आणि जवळपास मागच्या 6-8-10 वर्षापर्यंत सुद्धा ती परिस्थिती होती. पण आजकाल कंपन्यांचं एक्सपेक्टेशन काय, फक्त नॉर्मल डिग्री म्हणजे आम्ही तुम्हाला हायर करणार, मग आम्ही तुम्हाला कुठले तरी प्रशिक्षण देणार, टेक्नॉलॉजीवरती ट्रेनिंग प्रशिक्षण देणार, असं नाही. कंपन्यांचं म्हणणं आहे डिग्री आहे, ओके, लाखो मुलांकडे आहे. ते जे लेटेस्ट स्किल सेट आहेत ते तुमच्याकडं आहेत, इंटरव्ह्यूच्या अगोदरच रेडी पाहिजे, तरच आम्ही तुम्हाला हायरिंगच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करणार. ही मेन तफावत आहे. फक्त डिग्रीवरती जॉब न मिळण्याचं हे मेन कारण आहे की कंपन्यांची एक्सपेक्टेशन खूप ॲटलिस्ट एक स्टेप पुढे गेलेले आहे. पण कुठेतरी दुर्दैवाने अजूनही सगळेच नाही, पण एक इन जनरल आपल्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, त्यांना त्या कंपन्यांच्या अपेक्षेला लवकर मॅच होता येत नाही. ओके, म्हणून जॉब मिळत तफावत आहे. बरं, हे समजलं की जो क्रायटेरिया आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, इंजिनिअरिंग नाही आहे तर त्याच्यानंतर काही कोर्सेस करावे लागतात. तर पालकांसाठीच मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की मग ते कुठले जॉब्स, कुठले कोर्सेस आहेत, ते कसे करायचे, कुठे करायचे, काय त्याची अवेलेबिलिटी असते, किती वेळ लागतो, याची उत्तर काय पुढे? आता कसं आहे, कोर्सेस जी नावं आहेत पालकांनी सुद्धा बरीच जास्त ऐकलेली असतात, रीलमध्ये पाहिलेली असतात, पण त्याच्यामुळे आपल्या मुला किंवा मुलीसाठी चुकीचा कोर्स निवडणं हे धोकादायक आहे. तर आपला मुलगा किंवा मुलगी जे आहे, आपले जे मुलं आहेत ती जस्ट पासआउट आहेत किंवा काही 4-6 वर्षांपूर्वीचे पासआउट आहे, करिअर गॅप झालेलं आहे, म्हणजे त्यांच्या करिअरची नवीन सुरुवात आहे किंवा बऱ्याचपैकी प्रत्येकाचा पहिला IT जॉब आहे. अगदी. तर मग त्याला काही क्रायटेरिया अजून जास्त येतात सर. तर आपल्याला जेव्हा पहिल्या IT जॉब मिळवण्याबद्दल काही स्वतःला शिकायचं आहे, स्किल अपग्रेड करायचे, त्याच्यामध्ये हे पण पाहणं गरजेचं आहे की जे काय आपण शिकतोय त्याला इंटरव्ह्यू कॉल्स तेवढ्या प्रमाणात मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत का. ओके, कारण असं नाही ना सर की प्रत्येकच मुलगा किंवा मुलगी, प्रत्येकच स्टुडंट हा पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये पास नाही होणार आहे. काहीला 2-4 इंटरव्ह्यू लागतात, काहींना 5-6 सुद्धा लागतात. तर मग तेवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत काही, पहिली गोष्ट. बरं, असं पण नाही व्हायला पाहिजे की ते आता आपण शिकलो 2 वर्षानंतर ते पूर्ण सोडून वेगळंच काहीतरी शिकायला लागतं. सो त्याला फ्युचरला स्कोप आहे का हे पण पाहणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट, ज्या सगळ्यासाठी आपण हे करतोय, कुठेतरी चांगल्या करिअरमधून एक चांगलं पॅकेज मिळावं, आणि जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की एक स्टेबल किंवा सेटल व्हावं आपली मुलं, तर पॅकेजेसही त्या फील्डमध्ये चांगले पाहिजे. सो या सगळ्या गोष्टींचा विचार जर सध्या केला तर IT फील्डमध्ये दोन एरियाज, 2 सो कॉल्ड टेक्नॉलॉजीज मी अशा सांगेन. पहिली गोष्ट म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, जी कोर डेव्हलपमेंटची फील्ड आहे, ज्यात सो तुम्ही ते रीलमध्ये काय पाहताय ते सोडून द्या, ते फक्त एखाद्याचे प्रमोशनचा भाग असतो. आजही कोर सॉफ्टवेअर डेव्हलपरला खूप जास्त अपॉर्च्युनिटी, ज्याला फुल स्टॅक डेव्हलपर आपण म्हणतो, आहेतच, खूप उत्तम पॅकेजने आहेतच. आणि दुसरी गोष्ट आहे, काही स्टुडंटचं असं असतं की मला कोडिंगची भीती वाटते किंवा माझं एज्युकेशन नॉन IT बॅकग्राऊंडचं आहे, तर मला नको जास्त कोडिंग. तर कोविड पॅन्डेमिक नंतर डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज जसं की डेटा सायन्स, AI/ML, डेटा ॲनालिटिक्स, या करिअर पाथमध्ये फ्रेशर स्टुडंटने जर आत्ता करिअर केलं तर पहिली गोष्ट त्यांना पॅकेजेस चांगले आहेत, दुसरी गोष्ट अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे, आणि तिसरी गोष्ट फ्युचरमध्ये स्कोपही आहे. सो या जर 2-3 करिअर ट्रॅकवरती पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून पाऊल टाकलं तर नक्कीच त्या स्टुडंटचं एक चांगलं IT करिअर हे चालू होऊ शकणार आहे. ओके, म्हणजे हे कोर्सेस जे आहेत, डेडिकेटेड कोर्सेस, जे त्यांना फ्युचरमध्ये सेटल करू शकतील आणि स्टेबल ठेवतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या करिअरमध्ये जे ग्राफ आहे तो वरच्या दिशेने जाणारा असला पाहिजे, असे ते काही निवडले पाहिजेत. पालकांच्या मनातली भीती, काही कमेंटसुद्धा तुम्हाला सांगतो सर, की येत्या काळामध्ये बऱ्याचदा इंजिनिअरिंग झालेले परंतु बरेच पालक AI शिका म्हणून मुलांच्या मागे लागतात. का? कारण जे काही रीलमध्ये आजकाल आपण पाहतो ते, आणि काही अंशी खरं खोटं ते तुम्हीच सांगा मला, की AI जर तुम्ही शिकले नाही किंवा AIला इम्प्लिमेंट केलं नाही तर AIमुळे तुमचा जॉब जाऊ शकतो, असं बऱ्याच पालकांना वाटतं. आणि विद्यार्थ्यांना देखील वाटतं की, आणि AIचं एक वेगळा फोमो म्हणू शकतो किंवा एक वेगळी हवा तयार झालेली आहे, तर AIमुळे सगळे जॉब जाणार आहेत, त्याच्यामुळे आपण AIमध्येच उडी मारली पाहिजे, असं बऱ्याच पालकांना पाल्यांना सुद्धा वाटतं. याच्याबद्दल काय सांगा? पहिली गोष्ट, AIमुळे जॉब जाणार आहेत हे टोटली चुकीचं आहे. आत्ताच्या मुमेंटला जर टॉप 5
टेक्नॉलॉजीज एरिया ज्याच्यामध्ये आय टीमध्ये जॉब आहेत, ओके, किंवा नव्याने जॉब तयार होत आहेत, तर त्याच्यामध्ये AI, ML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ही टेक्नॉलॉजी साधारण 3ऱ्या नंबरवरती आहे. सो इतक्या जास्त प्रमाणात त्या फील्डमध्ये जॉब तयार होत आहे. ही पहिली तिथे गोष्ट. जॉब तयार होत आहे. हो. आता उरला प्रश्न की फोमो असेल किंवा असं मिस आउट झाल्यासारखं वाटेल, AI मुळे मध्ये जॉब आहे म्हणजे AI वरतीच जम्प करतो, तर असं नाहीये सर. AI म्हणजे काय, IT फील्डमधल्या कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये AI चे टूल्स वापरले जातात. बरोबर. सो काही मी पर्टिक्युलर एवढाच पार्ट शिकलो म्हणजे मी AI शिकलो असं होत नाही. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI चे सपोर्टिव्ह टूल्स आहेत आणि ते फक्त IT फील्डमध्येच आहेत असं अजिबात नाही. आजकाल फोटोग्राफी फील्ड आहे. समजा सिम्पल आपण अगदी नॉन टेक्निकल फील्डचा विचार करूया, सिम्पल फोटोग्राफी, त्याच्यामध्ये सुद्धा AI टूल्स आलेले आहेत. काही रायटिंगचं काम आहे, त्याच्यामध्ये सुद्धा रायटर्सला हेल्प करण्यासाठी AI चे टूल आलेले आहेत. सो AI हे कुठल्याही IT फील्डचे एक सपोर्टिव्ह टूल्स आहेत. ऑफकोर्स त्याचे फायदे आहेत म्हणून कंपन्या त्या वापरतात आणि म्हणून त्याची एवढी हवा झालेली आहे सो कॉल्ड. का, कारण त्याने आपल्या कामाचा स्पीड वाढतो, प्रोडक्टिव्हिटी वाढते, कुठेतरी ते काम करण्याचा जो वेळ आहे तो कमी लागतो. त्यामुळेच कंपनीज त्याला अडॉप्ट करतात. त्याच्यामुळे तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जा, डेटा सायंटिस्ट बना, डेटा ॲनालिस्ट बना किंवा अजून कुठल्या फील्डमध्ये जा, AI चे टूल त्याच्यामध्ये येणारच आहेत. बरोबर. सो ती एक रियालिटी आहे आणि त्याला ऍक्सेप्ट करून आपण पुढे चालणं. आणि ज्याला हे जमलं त्याला सर, फ्रेशर स्टुडंटला सुद्धा लाखोंचे चांगले पॅकेज. आता रिसेंटली काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, आमचा एक स्टुडंट होता, तर अत्यंत सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातनं तो होता आणि ग्रामीण भागातनं होता. विशेषतः त्याचं शिक्षण, ग्रॅज्युएशनही ग्रामीण भागातनं झालेलं. एक जवळपास 6 महिन्याचा वेळ त्याने डेडिकेटेडली दिला आणि चांगल्या MNC मध्ये, मला वाटतं अजित असं त्याचं नाव आहे, सो चांगल्या MNC मध्ये सर फ्रेशर असताना जवळपास 4.5 ते 5 लाखाचं पॅकेज त्याला मिळालेलं आहे. ओके. सो ही कमाल आहे त्या गोष्टीची, आपण जर त्यांना सोबत घेऊन चाललो तर. अगदी अगदी. खूप छान, खूप छान सर. दुसरी एक भीती आहे प्रत्येकाच्या मनामध्ये, म्हणजे हे AI आल्यापासून, बरं हे जॉब गेलेत हे ठीक आहे का? कारण आत्ता काही रिसेंट न्यूज ज्या येत आहेत की तुम्हाला नोटीस पिरियड न देता जॉबवरून काढले आणि ते मॅक्झिमम जे घडलं आहे ते IT सेक्टरमध्ये घडलं आहे. हे पहिले खरं आहे की खोटं आहे हे मला याच्यामध्ये कसं आहे सर, जे रिपिटेटिव्ह जॉब आहेत, समजा आपण विचार करूया, एक सगळ्यात मोठी IT कंपनी जी सगळ्यांना माहिती आहे TCS. बरोबर. आता TCS IT कंपनीमध्ये कोर IT काम पण होत आहे, काही BPO सेंटर्स पण आहेत, काही KPO सेंटर्स पण आहेत, काही कस्टमर सर्व्हिसचे पण डिपार्टमेंट आहे जिथं रिपिटेटिव्ह काम आहे. बरोबर. उदाहरणार्थ एखादं कॉल सेंटर आहे, लेट्स से एअरटेल, वोडाफोन सारख्या मोठ्या एखाद्या टेलिकॉम कंपनीचं, ते कुठल्या एखाद्या IT कंपनीकडे, तर तिथं काम रिपीटेड आहे ना. समजा कॉलिंग आहे, कस्टमरचा जर काही कॉल आला त्याचे फिक्स प्रश्न आहेत की लेट्स से माझा हा रिचार्ज आहे, एवढ्याचा रिचार्ज आहे, याच्यात हे फीचर. सो रिपिटेटिव्ह आणि फिक्स काम आहे. सो रिपिटेटिव्ह आणि फिक्स काम जे करणार जिथं आहे तिथं AI नक्कीच हळूहळू त्याला मदत करणार आणि टेक ओव्हर पण करणार आहे. त्याची सुरुवात झालेली, पण त्याचा अर्थ कोर IT जॉब रिप्लेस झालेत असं नाही. पण मुद्दा काय होतो, याला सगळ्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने दाखवतात की TCS मधनं 12,000 लोकांना काढलं, पण TCSच्या कुठल्या डिपार्टमेंट मधनं काढलं? TCS, इन्फोसिस और जी कुठली मोठी नावं आहेत किंवा छोटी नावं का असं ना, छोट्या कंपन्या का असं, कुठल्या डिपार्टमेंट मधून? जिथे रिपिटेटिव्ह काम आहे ते तर डेफिनेटली रिप्लेस होणारच आहे. आणि ही आजची गोष्ट नाही, जर आपण समजा 15-20 वर्षापूर्वी जरी गेलो, त्यावेळेसही इंडस्ट्रीतले जे काही रिपिटेटिव्ह कामं होते कुठल्याही, ते हळूहळू ऑटोमेट झालेलेच आहे. जसं मेकॅनिकलमध्ये आधी लेथ मशीन असायच्या, बरोबर, आता CNC मशीन आल्यात. मग तसं पाहिलं तर ते काम, हे इव्हॉल्युशन तर होणारच आहे. हे इव्हॉल्युशन तर होणारच आहे. फक्त IT मध्ये काय होतं, त्याला खूप चुकीच्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं जात आहे सर. सो TCSचं बेस्ट एक्झाम्पल आहे की सर्वांनी ऐकलं TCS मधून एवढ्या लोकांना काढलं, कुठल्या डिपार्टमेंटमधून, कुठल्या प्रकारचं काम त्यांना होतं. सो हे कोर IT जॉब असलेले नाही आहेत सर. बरोबर. हा महत्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच लोकांचा एक मनामध्ये एक समज म्हणा, गैरसमज म्हणा किंवा एक भीती असते की सुरुवातीला जेव्हा मुलगा 10वीला होतो, 10वीच्या नंतर त्यांना सायन्स, कॉमर्स, आर्ट्स घ्यायचं, इथे फार मिसकन्सेप्शन असतं लोकांचं, कुठे जायचं कन्फ्युजन पण असतं. त्याच्यानंतर काही लोक नॉन IT फील्डमध्ये
ॲडमिशन्स घेतात आणि तिथे त्यांना जॉब नाही मिळाले, हे झालं. आणि त्याच्याच आजूबाजूला की माझा एक मित्र होता, त्याने आय टी फील्डमध्ये त्याने समजा कम्प्युटर सायन्स केला असेल तर त्याने केलं आणि आज आय टीमध्ये त्याला छान पगार आहे. सो हे ज्या नॉन आय टीमध्ये शिकलेली लोक आहेत त्या सेक्टरमध्ये, अशा लोकांनी आता आय टीकडे येण्यासाठी त्यांच्यासमोर काही पर्याय असतात का? नक्कीच पर्याय असतात सर. जसं मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. लेट्स से फार्मसी फील्ड आहे, आता जिथे मेडिसिन्स वगैरे या गोष्टींवरती काम केलं जातं. वरवर पाहता तुम्हाला, मला, आपल्या दर्शकांना वाटेल की फार्मसीचा आणि आय टीचा काय संबंध आहे. ओके, तर फार्मसी ही ह्यूज इंडस्ट्री आणि खूप साऱ्या खूप मोठ्या अशा आय टी कंपनीज आहेत जिथे ज्या कंपनीज फार्मा इंडस्ट्रीच्या कंपनीसाठी सॉफ्टवेअर बनवतात. बरोबर. तर मग अशा आय टी कंपनीजमध्ये ते डायरेक्टली इंजिनिअरिंग आणि ते कम्प्युटर आय टी याला नाही हायर करत. त्यांचा पहिला क्रायटेरियाच ते फार्मसीवर आय टी वर्क आहे, जॉब रोल आय टीचा आहे, डेटा सायंटिस्ट आहे, डेटा अनालिस्ट आहे, पण आम्हाला त्याचं एज्युकेशन फार्मसी बॅकग्राऊंडचं हवं. का? कारण त्या इंडस्ट्रीतल्या ज्या बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत, बेसिक टर्म्स आहेत, त्या त्यांना समजतील. हे झालं एक फार्मसीचं दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आपलं कॉमर्स फील्ड आहे, विच इज ह्यूज फील्ड. ओके, कॉमर्स रिलेटेड डिग्री कुठली पण असू दे. खूप साऱ्या आय टी कंपनीज पुण्यामध्ये अशा आहेत ज्या बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्स ह्या फील्डशी रिलेटेड खूप ह्यूज सॉफ्टवेअर बनवतात. ओके, त्याच्यामुळे तिथे हायरिंग करताना त्यांचा प्रेफरन्स काय असतो की जॉब रोल आय टीचाच आहे, अगदी आय टी कंपनी आहे, आय टी पार्कमध्ये, पण कॉमर्स फील्डचं नॉलेज असलेला स्टुडंट आहे, आम्हाला पाहिजे. म्हणजे बाकीच्यांना ते रिझ्युमे सिलेक्ट करत. अगदी अगदी अगदी. सो असं नाही की ही दोनच मी उदाहरण दिले, अशी खूप सारी. आर्ट्सवाल्यांना आहेत जॉब. आर्ट्सवाल्यांसाठी सर सगळ्यात इम्पॉर्टंट फील्ड अशी आहे, त्यांच्यासाठी डिजिटल मार्केटिंग हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. ओके. त्यांच्यासाठी सुद्धा आय टीमध्ये ऑप्शन आहे, फक्त त्यांनी पॉझिटिव्हली त्या अँगलने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. एखादा तुमचा सायन्सचा किंवा कॉमर्सचा मित्र काहीतरी करतोय म्हणून तुम्ही पण तेच करणार, मग तुमचा रिझ्युमे सिलेक्टच होणार नाही. आणि मग तुम्ही स्वतःलाच दोष नाही, मग तुम्ही परिस्थितीला दोष देत बसणार की माझ्या त्या मित्राने, आम्ही दोघांनी सेमच शिकलो होतो आणि त्याला जॉब मिळाला, पण त्याचा रिझ्युमे सिलेक्ट झाला, आपला रिझ्युमे कुठे सिलेक्ट होणार आहे. जगातली अशी फील्ड जी प्रत्येक छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या कंपनीला हवी आहे, ती आहे डिजिटल मार्केटिंग. बरोबर. तिथे तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंडचा विशेष क्रायटेरिया येतच नाही. आर्ट्सवाले, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, पॅकेजेसही खूप उत्तम आहेत. सो आर्ट स्टुडंटसाठी हा खूपच बेस्ट ऑप्शन आहे. सो सगळ्या एरियाजमध्ये आय टी फील्डमध्ये जॉब आहेत, फक्त आपण करेक्ट ट्रॅक निवडला पाहिजे. 90% मुलांची चूक इथे होते, कोणाचं तरी ऐकून, मित्राचं पाहून, लांबच्या नातेवाईकाचा अर्धवट सल्ला घेऊन चुकीच्या करिअर ट्रॅकवरती जातात आणि ते केलं की अपयश हे ठरलेलं आहे. ओके, राईट ट्रॅककडे येऊयात आपण. आता जसं तुम्ही सांगितलं की आता ठीक आहे, कम्प्युटर सायन्स नंतर वगैरे मी समजू शकतो की आपण आय टीमध्ये जॉब मिळतो. एखादा फार्मसी समजा बी फार्म त्याने केलेला आहे किंवा एखादा बी कॉम केलेला आहे किंवा इकडं आर्ट्स BA झालेला आहे, त्या स्टुडंट्सला जर आय टीमध्ये जॉब मिळवायचा असेल तर पहिली स्टेप काय घ्यायची त्यांनी? मग सगळ्यात पहिली गोष्ट, आपलं जे काही नॉन आय टी एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे त्याला अनुसरून करेक्ट आय टी ट्रॅक निवडायचा. सो पहिली गोष्ट करेक्ट ट्रॅक निवडणं. का? त्याचा इम्पॅक्ट कुठे होतो हे मी सांगतो. आपल्याला जॉब मिळवण्याची जी पूर्ण प्रोसेस आहे ती आहे राईट फ्रॉम इंटरव्ह्यू. बरोबर. आणि इंटरव्ह्यूच्या अगोदर एक पहिली पायरी आहे ज्याच्याकडे बऱ्याच जणांचं लक्षच जात नाही, ती आहे तुमचं रिझ्युमे सिलेक्शन. ओके. सो जर आपण आपल्या नॉन आय टी एज्युकेशन बॅकग्राऊंडशी रिलेव्हंट, सुसंगत जर स्किल आय टीमधलं अपग्रेड केलं तर नॉन आय टीचं जरी ग्रॅज्युएशन असलं तरी आपले रिझ्युमे सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहे तिथे जास्त असतात. ओके, कारण ह्या योग्य करिअर ट्रॅकचा पहिला इम्पॅक्ट तिथे पडतो रिझ्युमे सिलेक्शनवर. ओके, सो ही त्यातली पहिली स्टेप आहे. दुसरी गोष्ट, कोडिंगला वगैरे घाबरायचं नाही, कारण आजच्या जमान्यामध्ये सगळ्याच आय टी ट्रॅकमध्ये खूप अवघड असं कोडिंग आहे असं अजिबात नाही आहे. ते एक 10-15 वर्षापूर्वी कोर डेव्हलप ते एक मिथ होतं. सो कुठेतरी ॲटलिस्ट 2026 तरी आपण त्या भ्रमातनं बाहेर येणं गरजेचं आहे. ह्या कोडिंग मला सुद्धा असं मी ऐकलं तरी ते डोळे फिरतात माझे, ते समजा त्याचं काही स्क्रीन वगैरे प्रत्येकच गोष्टीमध्ये ते तितकं डिटेल आहे असं नाही. तिसरी गोष्ट, स्वतःचा लॅपटॉप असू द्या, ते गरजेचं आहे. कारण असं नाही की
मी फक्तच हे करेल शिकेल, त्याची प्रॅक्टिस करायला लॅपटॉप लागतो. ओके. हसायला येईल आपल्या प्रेक्षकांना, दर्शकाला, पण स्वतःचा लॅपटॉप असणं ही सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही प्रॅक्टिस कुठे करणार? बरोबर बरोबर. ओके. आणि त्यानंतरची जी चौथी गोष्ट आहे त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं. सो ह्या जर स्टेपने गेलं सर, तर लिटरली काही नॉन IT एज्युकेशन बॅकग्राऊंडच्या आमच्या स्टुडंट्सला IT बॅकग्राऊंडच्या स्टुडंटपेक्षाही जास्त चांगले पॅकेजेस मिळालेले आहेत. बरं. कारण कंपनीला तुमचे स्किल्स महत्त्वाचे आहेत ना एंड ऑफ द डे. ग्रॅज्युएशन काय झालं, आजकाल बरेच जण ग्रॅज्युएशन कसं पास करतात हे दर्शकांनाही माहिती आहे आपल्या, आणि आपल्याला पण माहिती आहे. कारण एक्झाम पुरतंच फक्त आपण अभ्यास करतो मुलं आणि पास करतात एक्झाम, पुढे त्याचा उपयोग होतच नाही. पण हा अप्रोच कंपन्यांनी हायरिंग करताना मागे सोडलाय. त्यांना हवंय लेटेस्ट स्किल्स बेस्ट वेने कुणाकडे आहे. हे लेटेस्ट स्किल कसं मिळवायचं? सो त्यासाठीच तर येस इन्फोटेक आहे. स्किल्स मिळण्यासाठीच तर येस इन्फोटेक आहे. तुम्ही कसं मार्गदर्शन करता? म्हणजे एखादा स्टुडंट तुमच्याकडे आला तर त्याला करिअर गायडन्स करण्यासाठी, म्हणजे त्याची फील्ड निवडण्यासाठी, त्याची निश निवडण्यासाठी, त्याची जसं तुम्ही सांगितलं की राईट ट्रॅकचा रिझ्युमे निवडण्यासाठी सगळी हेल्प करता? कसं असतं, त्याची काय प्रोसेस असते? प्रोसेस काय आहे, जेव्हा एखाद्या स्टुडंटला IT मध्ये त्याचा जॉब मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी त्याला स्किल अपग्रेड करायचं आहे, बरोबर, तर त्यासाठी पहिली गोष्ट त्याला आमचे जे सिनियर करिअर काउन्सिलर्स आहेत त्यांच्याकडनं प्रॉपर काउन्सिलिंग केलं जातं. तिथे या गोष्टी क्लिअर होतात की, किंवा जाणूनही घेतल्या जातात अगोदर की त्याचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय, त्याचं पासआउट इयर काय, त्याचा काही करिअर गॅप आहे का, त्याचा काही एज्युकेशन गॅप आहे का, त्याचा काही वेगळ्या कुठल्या नॉन IT फील्डमध्ये काही एक्सपिरियन्स आहे का. आणि त्या सगळ्या गोष्टी पाहून हे गाईड केलं जातं की या प्रोफाईलसाठी कुठला IT ट्रॅक हा बेस्ट आहे. कारण फ्युचरमध्ये रिझ्युमे सिलेक्ट होऊन तिथे इंटरव्ह्यूच्या ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या पाहिजेत. सो ह्या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर एक ॲनालिसिस केलं जातं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर त्या स्टुडंटला लिमिटेड स्टुडंटच्या काउंटच्या बॅचमध्ये प्रॅक्टिकल ओरिएंटेड अप्रोचने त्याला लेटेस्ट IT टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग दिलं जातं. आता इथे बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न हा येईल की मग ते आम्हाला कसं जमणार, आम्ही तर ते कधी पाहिलं नाही. नक्कीच तुम्ही पाहिलं नाही म्हणून तर तुम्ही शिकताय. सो शिकवताना सगळ्या गोष्टी अत्यंत स्क्रॅचपासून बेसिकपासून शिकवल्या जातात. आता त्याला टेक्निकल नॉलेज आलं, पण ते नॉलेज येऊन फायदा नाही. खूप साऱ्या आपल्या विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे आणि त्यांची त्याच्यात चूक नाही आहे. त्यांना बिचाऱ्यांना वातावरण मिळालेलं नसतं तसं, की इंग्लिश कम्युनिकेशन डेव्हलप झालेलं नसतं विशेष. कारण कॉलेजमध्ये सुद्धा तसं विशेष वातावरण बऱ्याच ठिकाणी नसतं. त्यात विद्यार्थ्यांची काही चूक नाही. पण आपण ही आपली वीकनेस पुढे घेऊन नाही जाऊ शकत. ओके. आणि मी स्वतः मराठी शाळेत शिकलेला मुलगा आहे, मला माहिती आहे किती प्रॉब्लेम होतो या गोष्टीमुळे. तर मग टेक्निकल सोबत पॅरलली एव्हरी डे त्याच्या इंग्लिश कम्युनिकेशनवरती आणि ओव्हरऑल त्याच्या पर्सनॅलिटी ग्रूमिंगवरती आणि प्लेसमेंटचे जे काही क्वेश्चन्स असतात, HR क्वेश्चन असतात, याच्यावरती प्रॅक्टिस केली जाते, ग्रूमिंग केलं जातं. म्हणजे टेक्निकल प्लस त्याचे सॉफ्ट स्किल, पर्सनॅलिटी, या सगळ्या गोष्टी, ह्या दोन्ही गोष्टींवरती स्टुडंटची इम्प्रूव्हमेंट कंटिन्युअस चालू असते. आता स्टुडंटचे एक स्किल सेट अपग्रेड झाले, त्याच्यामध्ये जरा कॉन्फिडन्स आला, त्याचं स्पीकिंग इंग्लिश सुधारलं, याच्या पुढची गोष्ट काय, एवढं सगळं झालं. आता स्टुडंट रेडी आहे इंटरव्ह्यूला जायला. मग त्याला इंटरव्ह्यू कॉल्सही मिळाले पाहिजेत. आणि त्यासाठी येस इन्फोटेकची डेडिकेटेड अशी प्लेसमेंट टीम आहे, जी डिफरंट जे आपले IT कंपनीज आहेत, टायप कंपनीज आहेत, ते आणि नवीनही टायप होत असतात एव्हरीडे, त्याच्यावरती काम चालू असतं. तर विद्यार्थ्यांना आपण शेड्यूल इंटरव्ह्यू कॉल्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे जे वॉकिंग आहे, हजारोंची गर्दी आहे, तिथं आपल्या विद्यार्थ्याला कधीच जायची गरज पडत नाही. आणि शेड्यूल इंटरव्ह्यू कॉलमधून तो स्टुडंट एकतर पास होतो, सिलेक्ट होतो, किंवा काही रिजेक्टही होतात. प्रत्येकजण पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होत नाही. मग तो का रिजेक्ट झाला, कुठे तो कमी पडला, हे स्टुडंटलाही जाणवतं आणि त्याचा फीडबॅकही प्लेसमेंट टीमकडून त्याला दिला जातो. आणि मग तो स्टुडंट इम्प्रूव्ह करतो आणि नेक्स्ट इंटरव्ह्यू कॉल्स त्याला दिला जातो. सो अशी एवढी सगळी डिटेल प्रोसेस आहे. आणि त्याच्यासाठी काम करणारी डेडिकेटेड अशी जवळपास 35 ते 40 जणांची टीम आहे. सो हे सगळं मी एकट्याने बोलून नाही होणार आहे, त्यासाठी डेडिकेटेड अशी टीम लागते आणि ती टीम येस इन्फोटेककडे आहे. खूप छान, खूप छान सर. प्रेक्षकांच्या वतीने प्रेक्षकांच्या मनातला, पालकांच्या मनातला प्रश्न विचारतो सर. आजकाल झालं आहे असं की मी पालक आहे, थोडक्यात असा विचार केला. कारण एखाद्याची मेंटॅलिटी जर मला समजून घ्यायची असेल तर मी असा विचार करतो की मी पालक असतो तर
त्यांच्या जागी जाऊन उभा राहा आणि तुमच्या लक्षात येईल. एका रिमोट प्लेसमधला, सांगली साताऱ्यातल्या एखाद्या छोट्याशा गावातला किंवा बीड मराठवाडा कुठल्याही एखाद्या गावातला एखादा व्यक्ती आणि माझ्या पाल्याला मला कोर्सेस करण्यासाठी, कॉलेज करण्यासाठी पुणे मुंबईसारख्या ठिकाणी पाठवायचं आहे, तेव्हा माझ्या मनात असतं मुलगा बाहेर गेला बिघडेल, मुलीचं तर अजून वेगळं आहे. त्याच्यापेक्षा मग ऑनलाईन क्लासेस असतात का की ऑफलाईनच शिकवलं पाहिजे? त्यात सर्वात कोर जो प्रश्न आहे की ऑनलाईन आणि ऑफलाईन काय केलं पाहिजे, कारण ऑनलाईन क्लासेस सुद्धा अवेलेबल आहेत आजकाल, ऑफलाईन देखील आहेत. तर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लासेस केले पाहिजेत की ऑफलाईन क्लासेस केले पाहिजे? याच्यामध्ये कसं आहे सर, आता क्लासेसचा जो मोड आहे तो मोड वरती फोकस न ठेवता आपल्याला काय शिकायला मिळतंय, किती क्वालिटीने शिकायला मिळतंय यावरती फोकस केला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांची जी पसंती आहे, पहिली पसंती असते क्लासरूम मोडला, बरोबर, आणि पालकांचा खास करून प्रेफरन्स असतो क्लासरूम मोडला. तर मग या प्रॉब्लेमवरती एक सोल्युशन काढण्यासाठी येस इन्फोटेकच्या माध्यमातून आम्ही आमच्या शाखा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली शाखा असायला हवी या दृष्टीने आम्ही 2 ते 3 वर्षापूर्वी काम करणं चालू केलं. आणि आत्तापर्यंत या घडीला महाराष्ट्रामध्ये 6 शाखा येस इन्फोटेकच्या आहेत आणि लवकरच आम्ही बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येस इन्फोटेकच्या शाखा चालू करणार आहे. तर सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कराड, अमरावती, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा आहे, पिंपरी चिंचवड या 6 शाखा सध्या येस इन्फोटेकच्या आहेत. सो जिथे स्टुडंट त्या जिल्ह्यातले जाऊन ट्रेनिंग करू शकतात. आणि बाकी जिल्ह्यातल्या स्टुडंटसाठी ऑनलाईन क्लासेसचा ऑप्शन सध्या तर नक्कीच अवेलेबल आहेच, परंतु भविष्यामध्ये सुद्धा आम्ही तिथे सुद्धा आमच्या शाखा ओपन लवकरात लवकर करण्याचा एक माझा आणि माझ्या टीमचा प्रयत्न असतो. शुभेच्छा सर त्यासाठी तुम्हाला. नक्कीच. आणि ऑनलाईन ऑफलाईन बद्दल बोलत होतो आपण. सो ऑनलाईन आणि ऑफलाईन या मोडमध्ये बोलताना सर आपण हे पाहिलं पाहिजे की जर आपल्याला प्रॅक्टिकल लर्निंग, लाईव्ह लर्निंग ओके आणि सेम क्वालिटी लर्निंग लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंटच्या बॅच साईजमध्ये, ऑनलाईनला लोक थोडंसं कमी प्रेफर करण्याचं कारण काय, एक ॲझम्पशन असतं मनामध्ये की ऑनलाईन म्हटलं तर 100-200 मुलं असतील, त्याच्यात मी कसं माझे प्रश्न विचारणार आणि कोण मला सांगणार, हा तो जो प्रश्न तुमच्या मनामध्ये, आणि एन्व्हायरमेंटही मिळत नाही ना. एन्व्हायरमेंटही मिळत नाही, ते बरोबर आहे. पण त्या केसमध्ये कसं आहे सर, प्रत्येकालाच पुणे मुंबई सारख्या ठिकाणी राहणं खाण्याचा जो 1 लाख रुपयाचा खर्च तो अफोर्डेबल आजकाल थोडंसं होत नाही. कारण कसं आहे, खूप जास्त आणि बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात की मला घर नाही सोडायचं, मला माझं गाव नाही सोडायचं, आर्थिक प्रॉब्लेम असतात, फॅमिली जबाबदारीचे काही प्रॉब्लेम असतात. तर मग अशा कॅन्डिडेटसाठी ऑनलाईन हा बेस्ट ऑप्शन आहेच. जर ते या जिल्ह्यांमध्ये आहेत जिथे येस इन्फोटेकच्या शाखा आहेत तर त्यांच्यासाठी त्या शाखा हा ऑफकोर्स फर्स्ट प्रायोरिटी आहेच. आणि असे जे स्टुडंट आहेत अशा जिल्ह्यामध्ये जिथे अजून येस इन्फोटेकची शाखा नाही आहे तशा स्टुडंटसाठी तर ऑनलाईनचं ऑप्शन आहेच. आणि ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा खूप सारे विद्यार्थी आपले प्लेस झालेले आहेत. सो मी म्हणेल की मोड ऑनलाईन आणि क्लासरूम हा मोड आहे, पण कुठल्या मोडमध्ये शिकतो याच्याही पेक्षा आपण एक स्टेप पुढचा विचार हा केला पाहिजे की आपल्याला त्यातून लाईव्ह लर्निंग भेटतंय का, प्रॅक्टिकल लर्निंग भेटतंय का, लिमिटेड स्टुडंटच्या साईजमध्ये, बॅच साईजमध्ये लर्निंग भेटतंय का, जिथे मला माझ्या मनातले सगळे प्रश्न ट्रेनरला विचारता येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन मोडमध्ये 100-200 मुलांची बॅच असते, तसं येस इन्फोटेकमध्ये नाही, 10-15 मुलांची मॅक्स बॅच असते. बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन म्हणजे प्री रेकॉर्डेड सेशन, आधीच रेकॉर्ड करून ठेवलेले सेशन असतात, तेच फक्त मुलांनी पाहायचे, असा प्रकार असतो जो येस इन्फोटेकमध्ये नाही आहे. इथे सगळं लाईव्ह लर्निंग असतं. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये शाखा आहेत तिथे विद्यार्थी त्या शाखांमध्ये जातात आणि ज्यांना ते शक्य नाही, ज्या जिल्ह्यामध्ये शाखा नाही तिथली मुलं ऑनलाईन मोडमध्ये ट्रेनिंग करतात. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा एक धागा काय आहे कॉमन, की तुम्ही क्लासरूम मोडमध्ये करा ट्रेनिंग, ऑनलाईन मोडमध्ये करा, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातून करा, प्लेसमेंट हा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, तिथे स्टुडंटला इंटरव्ह्यू कॉल्स वगैरे देण्यात येणार आहेत. हा भाग येस इन्फोटेकच्या डेडिकेटेड सेंट्रलाइज जी टीम आहे, प्लेसमेंट टीम, जी पुणे हेड ऑफिसला असते, या हेड ऑफिसच्या टीमकडूनच पाहिला जातं. त्यामुळे अमरावती स्टुडंट शिको किंवा कोल्हापूरमध्ये शिको, त्याला प्लेसमेंट सगळ्या गोष्टी सेमच भेटणार आहेत. खूप छान, हा एक महत्त्वाचा धागा आम्ही पकडून चाललो आहे. खूप छान, खूप छान. मुलं मुली जेव्हा शिक्षणात एक पाऊल पुढे जात असतात वरच्या स्टेपला, तेव्हा ते शिक्षणाचे पर्याय निवडताना त्यांच्यासमोर काय असतं की त्यांच्या गावातल्या एखाद्या व्यक्तीने काय केलं, मग आपण त्याच्यासारखं काहीतरी करू. मग दुसरा मोड असतो की वडिलांचं नॉलेज, जे की थोडंसं जनरेशनल गॅप येतो, मग तिथं ब्लंट व पालक ब्लंट असतात, कधी कधी पाल्य ब्लंट असतात. तिसरं असतं की माझा मित्र काय करतोय,
हा मित्र किंवा मैत्रीण काय हो, करते की माझ्या मित्राने हे केलं तर मी पण ते करणार, माझ्या मित्राने अमुक एक कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर मी तिथे ॲडमिशन घेणार, माझ्या मित्राने मैत्रिणीने अमुक एक क्लासेस जॉईन केलेले आहेत, इथे गेलेला आहे, इथे रूम केलेली, तर तिथं तसं करणार. सो ते त्यांच्यासारखं करण्यात, किंवा तिने नाही केलं तर मी पण नाही करणार, हा तिने तरी कुठे केले, कारण त्यांच्या ज्या काही सीमा आहेत त्या फार आखूड होऊन जातात. असे सुद्धा प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यावरती काय सांगाल सर? सर कसं आहे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन नंतर जॉब न मिळण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की जर माझ्या मित्राने अपग्रेडेशन केलं तरच मी करेल. मुलींच्या केसमध्ये तर हा प्रॉब्लेम खूप जास्त आहे, कारण बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की माझ्या मुलीसोबत कोणीतरी असेल, तिच्या बॅचमधलं ग्रुपमधलं आपल्या गावाकडचं कुणीतरी एखादी मुलगी जर असेल तर त्यांना रूम शेअर करून राहिलं वगैरे हे सेन्स ऑफ सिक्युरिटी हा आहे. पण सर त्याच्यामुळे खूप जास्त मुलं आणि मुलीसुद्धा या एका चुकीच्या विचारचक्रामुळे, शब्द बोललेला थोडासा चुकीचा आहे पण तो सत्य आहे, की ते बेरोजगार राहिलेले आहे. का? मग होतं कसं एखाद्या मुलीच्या केसमध्ये की समजा तिने काही नाही करायचं करिअरमध्ये, दुसरी एखाद्याची कॅपॅसिटी नसेल पण तिची एखादी मैत्रीण जी विनाकारणच हिच्यावरती डिपेंड आहे पहिल्या हिच्यावरती, तर मग एखादीने काय नाही केलं, दुसरीची जिची कॅपॅसिटी चांगलं करण्याचं ती पण करिअरमध्ये अपग्रेडेशन करत नाही, पुढे जात नाही, म्हणजे ही पण बेरोजगार, ती पण बेरोजगार. मग घरचे ग्रॅज्युएशन नंतर ऑब्वियस पर्याय त्यांच्यासमोर उभा असतो जो समाजाने लादलेला असतो, नातेवाईकांनी, मग लग्न करून टाकतात. म्हणजे असं नाही की प्रत्येकाची कॅपॅसिटी चांगली असतेच असं नाही, पण ज्यांची कॅपॅसिटी चांगलं स्वतःचं IT करिअर चालू करण्याची होती ना, मुलं असतील किंवा मुली, या एका कारणामुळे इतक्या जास्त प्रमाणामध्ये मागे राहतात. तर म्हणजे तसं ॲटलिस्ट हा पॉडकास्ट पाहणारे तरी आपल्या कुठल्या पालकांनी त्यांच्या मुलामुलींसोबत करू नये, कारण आयुष्याची एक स्टेप अशी येतेच ना सर, जिथे आपल्याला मित्र मैत्रिणी, आपले बॅचमेट्स हे आपल्या आयुष्यात एक चांगले फ्रेंड बनून राहतात, पण करिअरला सगळे सोबत असतील असं नाही आहे ना. नाही, मैत्री ठेवा तुमची, परंतु हो, ती पर्सनल करिअर बाबतीत डिपेंडन्सी राहिली तर तुम्ही मागे पडाल. आणि अशा केसमध्ये होतं कसं सर, मी पाहिलंय पुढे घेऊन जाणारे खूप कमी असतात आपल्या मित्रमैत्रिणींना, खूपच मागे ठेवणारेच जास्त असतात. सो हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे सर. सो ॲटलिस्ट माझी अशी अपेक्षा की जे पालक, जे विद्यार्थी हा पॉडकास्ट पाहतात ते तरी आणि आपल्या अशाबद्दल विचार करणार नाही सर. आणि कसं आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये फार काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ग्रॅज्युएट झालेले स्टुडंट्स, मुलं तर आहेतच, मुलीसुद्धा एकट्या आत कॉन्फिडेंटली येतात. PGs आहे, पुण्यासारखं एक सेफ सिक्युअर सिटी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, बऱ्यापैकी मच सेफ सिक्युअर कम्पेअर अदर सिटीज. मग याचा उपयोग आपल्या महाराष्ट्रातल्या पालकांनी त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी का करू नये, आणि आपल्या मराठी मुलांनी मागे का राहावं हा विचार करून एकदा कुठेतरी या थोडंसं मी काय म्हणतो ना, चॅलेंजेसला सामोरं जा. अगदी ओके. सो एवढे सगळे PG आहेत, ऑप्शन आहेत, सेपरेट लेडीज PG सगळ्या ठिकाणी आजकाल असतात. असं पण नाही की बॉईज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल, ते असं तर बिल्डिंगच मुलींच्या वेगळ्या असं, इतकं सगळं एन्व्हायरमेंट छान असताना जर आपण फक्त कुठला तरी मित्र मैत्रीण याच्यावरती डिपेंड राहिलं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. कदाचित त्याच्या आईवडिलांकडे तेवढा पैसा असेल, त्यांनी त्याच्यासाठी वेगळं काहीतरी प्लॅनिंग करून ठेवलं असेल, ही गोष्ट तुमचा मित्रमैत्रीण नाही सांगणार आहे तुम्हाला, तुम्ही मागे पडाल. आणि याची जाणीव कधी होते? 2-4 वर्षानंतर. पण आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वेळ तोपर्यंत निसटून गेलेली असते. खूप छान. वेळ निसटून जाण्यावरतीच मला वाटतं पुढे येऊयात. गॅप फार मोठा प्रश्न आहे, कारण मागचा पॉडकास्ट झाला त्याच्यानंतरही बऱ्याच लोकांचे प्रश्न होते, आणि हे गॅप पाडणारं सर्वात मोठं मला असं वाटतं की, मी बरोबर आहे चुकीचं मला माहीत नाही, परंतु ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामुळे खूप लोकांच्या करिअरमध्ये गॅप पडत आहेत. म्हणजे आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्याच्या नंतर आता मी एक स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन बघतो, आणि त्याच्यानंतर मग 1 वर्ष 2 वर्ष 1 मार्काने हुकलं, 2 मार्काने हुकलं, आता नेक्स्ट टाईम ट्राय करू. मग असं 4-5 कोणाकोणाचे 10-10 7-7 वर्ष त्याच्यामध्ये गेलेले आहेत. आणि हा गॅप झाल्याच्या नंतर एक तर डिप्रेशन असतं, तिकडून हाती काही लागलेलं नसतं, आणि एवढ्या मोठ्या गॅप नंतर मला कुठे जॉब मिळेल का, ही सर्वात मोठी त्यांच्या मनातली शंका असते. तर या बाबतीत काय सांगाल सर?
सर एकदम करेक्ट तुम्ही बोललात की आजकाल कसं होतं ना, एखाद्याच्या गुलालाचं सेलिब्रेशन आपण पाहतो, त्याला जॉब मिळाला आहे, अत्यंत गरीब आई वडील आहेत, म्हणजे साध्या घरात ते सक्सेस राहतात, स्टोरीज, गुलालाचं एक सेलिब्रेशन त्याच्या घरी चाललंय, हे पाहून आहे ना खूप सारे विद्यार्थी आजकाल त्याच्याकडे वळालेले आहेत. तो प्रॉब्लेम नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे थांबायचं कुठे हे कळालं पाहिजे ज्याला त्याला. ओके. आणि नंतर होतं कसं, बरं चला ठीक आहे, आता 4-6 वर्ष गेली तर मग डिप्रेशनने तसंही काहीच होणार नाही. मग अशा केसमध्ये काय पर्याय आपल्यासमोर उपलब्ध राहतो की चला ही सगळी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्यामध्ये काही गुण तर नक्कीच खूप चांगले पॉझिटिव्हली डेव्हलप झालेत. कुठले? पहिली गोष्ट म्हणजे मेहनत घेण्याची शिस्त डेव्हलप झालेली आहे. 10-10, 12-12 तास अभ्यास करायला लागतो. डिसिप्लिन बऱ्यापैकी डेव्हलप झालेली असते. सो जर आपण 5-6 वर्ष त्या फील्डमध्ये दिलेत विथ भले टेक्निकल स्किल नाही डेव्हलप झालेले, पण हे जे आत्मसात असलेले जे गुण आहे, मेहनत घेण्याची तयारी, पेशन्स, संयम, जिद्द, ह्या ज्या गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत, या गुणांसहित जर आपण 6-7 महिनेच फक्त जर IT फील्डला दिले अपग्रेडेशन करण्यासाठी, तर ॲटलिस्ट करिअर नक्कीच चालू तरी होतच खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. म्हणजे त्यांनी हार न मानता सरळ स्किल अपडेट करून या गुणांसहित तर ते अजून थोडंसं पुढे जाऊ शकते. नक्कीच. म्हणजे जे गमावलेलं आहे त्याचा विचार न करता आणि विचार करून येणार थोडी नाही, येणार वापस येत नाही, उलट तो विचार करण्यात अजून वेळ गमावलाच जाणार आहे. बरोबर. सर्वात महत्त्वाचं काय असतं सर की याच्यामध्ये जेव्हा बरं आता हे थोडंसं जे स्ट्रगलर लोक आहेत किंवा ज्यांना IT कडे यायचं यांच्यासाठीचे हे प्रश्न झाले. आता काही जे लोक IT मध्ये आलेले आहेत त्यांना थोडंसं छान मूल्यांकन सुद्धा मिळालेलं आहे, त्यांना जॉब मिळालेले आहेत. 2 लोक आहेत याच्यामध्ये. एक असतात जे पहिला जो जॉब मिळेल तो स्वीकारून पुढे जातात. दुसरे असतात चांगल्या जॉबची वाट बघत बसतात, पॅकेज, मोठ्या पॅकेजची त्यांना अपेक्षा असते. सो यातला राईट कोण आहे? सर, ज्याला आयुष्यात पहिला जॉब मिळवायचा आहे त्याच्यामध्ये मिळालेल्या जॉबला पुढे घेऊन एक्सपिरियन्स वाढवत जो पुढे चाललेला आहे तो माझ्या दृष्टीने 100% राईट आहे. कमी पॅकेजमध्ये सुद्धा नक्कीच. त्याचं रिझन सांगतो. आता बऱ्याच आपल्या प्रेक्षकांना, पालकांना असं वाटेल की काय एवढं शिक्षण केलं कमी पॅकेज काय ऍक्सेप्ट करू, तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही कमी पॅकेज नाही ऍक्सेप्ट करत आहे, तुम्ही ऍक्सेप्ट करताय त्यातून मिळणारा एक्सपिरियन्स. आणि करिअर ही जी आपल्या आयुष्याची एक लॉंग टर्म जर्नी आहे, 20-25 वर्ष तरी आपण कमीत कमी आपल्या करिअरमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला द्यायला लागतात. तर त्याच्यामध्ये पूर्ण जी ग्रोथ आहे ती आपल्या एक्सपिरियन्सवरती डिपेंड आहे. आणि जर आपण एक्सपिरियन्स घेत गेलो, आपला एक्सपिरियन्स लवकरात लवकर चालू झाला, व्हॅलिड एक्सपिरियन्स, तर आपल्याला करिअरमध्ये 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर ग्रोथ कुठून मिळणार आहे, ते कळतं. कशाच्या बेसिसवरती मिळणार आहे, तर ती या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती मिळणार आहे. म्हणून करिअरच्या सुरुवातीच्या फेजला मी म्हणत नाही की तुम्ही आयुष्यामध्ये सततच कमी पॅकेज ऍक्सेप्ट करा, नाही, तुम्ही त्याबद्दल चूजी नक्कीच राहा, पण कधी कशाच्या बेसिसवर, बरोबर, तर ते तुमच्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती. म्हणून सुरुवातीला जो व्हॅलिड एक्सपिरियन्स स्वतःचा घेत बिल्ड करतो करिअर स्वतःचं, तोच म्हणजे माझ्या दृष्टीने 100%, नो डाऊट इन दॅट, की तो 100% करेक्ट आहे. एक्सपिरियन्सवरती बोलतोय म्हणून पुढचा प्रश्न त्यालाच घेऊन विचारतो की एक्सपिरियन्सकडे 2 वेगळ्या अँगलनी बघणारी लोक आहेत. एक असा एक्सपिरियन्स असतो की 1 वर्षामध्ये 4 कंपनीज बदला, म्हणजे वेगळा एक्सपिरियन्स काउंट होतो. आणि एक एक्सपिरियन्स आहे की एकाच कंपनीसोबत 1 वर्ष राहा, 2 वर्ष राहा, 3 वर्ष राहा. यातलं कुठलं बेटर आहे तुमच्या अवलोकनात? आताच्या मोमेंटला सर याला एक ना मंकी जम्पिंग म्हणून एक टर्म आहे. अच्छा. मंकी जम्पिंग म्हणजे तर त्याच्या इंग्लिश टर्म आहे माकडुड्या मराठीमध्ये आपण म्हणतो. सो ते नाही चालत कुठल्याच कंपनीमध्ये असं ते. आणि कसं होतं त्याचा ओव्हरऑल एक लॉंग टर्म इम्पॅक्ट हा चुकीचा पडतो. माझंही म्हणणं राहील, करंट ज्या एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची, चांगले टीम मेंबर्स हे जगातल्या प्रत्येक कंपनीला हवे. ते अगदी गुगलला पण हवेत, टाटाजला पण हवेत, अगदी एखादी तुमच्या सिटीतली स्टार्टअप कंपनी असेल त्यांनाही. सो जर तुम्ही आहे त्या कंपनीमध्ये स्वतःचं बेस्ट परफॉर्म आणि बेस्ट प्रूव्ह केलं स्वतःला, तर का नाही तुम्हाला तिथे चांगली ग्रोथ मिळणार. सो मंकी जम्पिंग हे अवॉइड केलेलंच बेस्ट आहे. बऱ्याच ठिकाणी तशा केसमध्ये रिझ्युमे सिलेक्ट होत नाही पुढच्या ग्रोथसाठी. सुरुवातीला ते बरं वाटतं, नंतरची ग्रोथ कुठेतरी थांबली जाते, कारण कुठेतरी कन्सिस्टन्सीला सगळ्यात जास्त महत्व आहे.
आणि सर्वात महत्त्वाचं जसं मगापासून आपण बोलतोय की रिझ्युमे, हां, आयडियल रिझ्युमे कसा असायला हवा? फ्रेशरचा आयडियल रिझ्युमे हा फक्त एकाच पानाचा असायला हवा. हम्म. त्याच्यामध्ये कुठला डाऊटच नाही. बरं. खूप जास्त निबंध लिहिला म्हणजे माझा रिझ्युमे खूप भारी झाला, ही कन्सेप्ट खूप वर्षांपूर्वीच संपली. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असायला हवे त्याच्यापेक्षा नसायला हवेत ते मी सांगेल, म्हणजे या चुका Okay. विद्यार्थ्यांनी अवॉइड केल्या पाहिजे. पहिली गोष्ट आहे की खूप डिटेल मोठा ॲड्रेस, काहीतरी वाडी, वस्ती, तालुका, जिल्हा शॉर्टमध्ये ॲड्रेस बरं. कंपनीला काही घेणं देणं नाही. अगदी. त्यातल्या त्यात कुठल्या जिल्ह्यातनं तुम्ही तालुक्यातनं मॅक्स, कारण कंपनी तिथे नाही ऑफिस ओपन करणार, जिथे कंपनीचं ऑफिस आहे तिथे आपल्याला येणंच आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रिझ्युमेवरती फोटो जर असेल तर तो प्रोफेशनल ब्लेझरमधला फोटो, अगदीच ब्लेझर नसेल तर तुमच्या कॉलेजचा युनिफॉर्म असतो त्याचा एखादा छोटा फोटो आपला पासपोर्ट साईजचा असला तर चालेल. तिसरी गोष्ट, आजकाल 3-4 मोबाईल नंबर असतात प्रत्येक स्टुडंटकडे, व्हॉट्सअपचा वेगळा, बाकीचा वेगळा असेल. सो ज्या मोबाईलला तुमच्या रेंज आहे तुमच्या गावाकडं तो नंबर प्रायमरी ठेवा. लिटरली ऐकायला ही गोष्ट खूप छोटंसं कारण वाटतं, पण चांगल्या चांगल्या इंटरव्ह्यूच्या ऑपॉर्च्युनिटीज फक्त या सिली रिझनमुळे सुद्धा काही स्टुडंटच्या मिस झाले. बरं. त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये फोकस हा फक्त तुमच्या मेजरली टेक्निकल स्किलवरती ठेवायचा आहे, ते पण बुलेट पॉईंट वाईज. चौथी गोष्ट, पूर्ण 3-4 वर्षाच्या डिग्रीमध्ये जे काही शिकलेत त्या सगळ्या सब्जेक्टची नावं टाकायची नाहीत रिझ्युमेमध्ये. मला किती येते लेट जे स्पेसिफिक स्किल सेट जे स्पेशलायझेशन आहे तेच मेन्शन करायचं आहे. त्यानंतर जो फापट पसारा आपण म्हणतो ना, स्ट्रेंथ, विकनेस, हॉबीज, खूप इंटरेस्टिंग हॉबी असतात मुलांच्या, प्लेइंग क्रिकेट, लिसनिंग म्युझिक, मुलींच्या काहीतरी गुड कुकिंग, रांगोळी, ते काय त्याची गरज काय, काय करणार काय कंपनी, रांगोळी काढायला इट्स नॉट निडेड, इट्स नॉट निडेड. ओके, सो ह्या बिना कामाच्या गोष्टी सगळ्या काढून टाकायच्या. पर्टिक्युलर बुलेट पॉईंट वाईज स्पेसिफिक स्पेशलायझेशनचे स्किल सेट असलेला हायलाईट होईल एवढाच एका पेजचा रिझ्युमे हा फ्रेशरचा असायला हवा. असा असेल तर तो जास्तीत जास्त ठिकाणी सिलेक्ट होतोच. खूप छान. तुमच्या अनुभवातून जे तुम्ही बोलताय सर, खूप सुंदर वाटतंय आणि प्रेक्षकांसाठी, पाल्यांसाठी, पालकांसाठी, सर्वांसाठी तो खूप सुंदर अनुभव, सुंदर व्हॅल्यू राहणार आहे. एक सामाजिक प्रश्न शेवटचा घेऊयात आपण, की ज्या सामाजिक प्रश्नामध्ये म्हणजे सगळीकडे ऐकायला मिळतं, मिसकन्सेप्शन असू शकतं, काही तथ्यही आहे त्याच्यामध्ये, असं मला वाटतं की बरेच पालक आपल्या मुलींना IT सेक्टरमध्ये पाठवायला तयार नाहीत. कारण आत्ता जी काय IT ची संस्कृती बिघडलेली आहे, जे कल्चर सुरू झालेलं आहे IT सेक्टरमध्ये, आणि बरीच लोक मुलगीसुद्धा IT मधले करायला तयार नाहीत. आत्ता सध्या जे काही कल्चर बिघडल्यामुळं आहे. सो याच्याकडे तुम्ही कसं बघताय? IT जे कल्चर थोडंसं आपली संस्कृती सोडून वेगळ्या दिशेने जात आहे असं वाटतं का तुम्हाला? थोड्याशा प्रमाणात जर तुम्ही म्हटलात तर काही गोष्टी सत्य आहेत सर, पण याच्यामध्ये बऱ्याचदा आपण हे पाहिलं पाहिजे की हे ज्या कल्चर बिघडवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, कसं होतं, एखादी रील कुठली व्हायरल होते, काय होते, पण तुम्ही हा विचार करा की समजा एखादी बेंगलोरमधली काहीतरी चुकीच्या कल्चरची रील व्हायरल होते, पण सगळ्या जगातल्या नकारात्मक गोष्टी आपण आपल्या मुलांना लादल्या आणि त्याच चष्म्यातनं जर आपण आपल्या मुलांकडे, मुलींकडे पाहायला लागलो तर मग आपले संस्कार ते काय आणि त्यांची प्रगती ती काय. राईट, असं आहे ना. सो फक्त आपण त्यांना अवेअर करू शकतो, त्यांच्यासोबत बसून मोकळेपणाने चर्चा करू शकतो, बोलू शकतो की मी विश्वासाने तुला या गोष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी एक पालक म्हणून मदत करतोय, पण असं कुठलं चुकीचं काम तुझ्या हातातून होऊ देऊ नका. आणि कसं आहे सर, या गोष्टीचा दिखावा खूप जास्त होतो आजकाल सर. व्हायरलचं कल्चर आहे ना, एखादी क्लिप आली आणि ती जास्त व्हायरल होते, मग IT म्हणजे हेच, हा चुकीचा गैरसमज आहे. आणि सगळ्या पालकांनी सुद्धा त्याच नजरेतून आपल्या मुलांकडे नाही पाहिलं पाहिजे. बरोबर आहे ना, तुमच्या मुलांवरती विश्वास, मोकळेपणाने संवाद पाहिजे. आणि सर असं नाही की मी मोकळ्या मनाने सांगतो की असं नाही की कोणी अतिश्रीमंत घरातलाच व्यक्ती आला आणि तो IT मध्ये मॅनेजर आहे, असं नाही. IT मध्ये आजही तुमच्या माझ्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातलीच मुलं आहेत ज्यांनी करिअर चालू केलं, मग हळूहळू ते करिअरमध्ये पुढच्या स्टेपला गेले. खूप सारे उत्तम प्रकारे स्वतःचं वर्क लाईफ बॅलन्स करणारे सुद्धा लोक आहेत, म्हणजे पूर्णपणे निर्व्यसनी आहेत. एक महिला, खास करून गृहिणी ज्या आहेत, ज्या त्यांचं घर आणि त्यांचा जॉब व्यवस्थितपणे मॅनेज करत आहेत. म्हणजे कसं होतं ना सर, 100 मधल्या एखाद्या गोष्टीमुळे आपण बाकी 99 चांगल्या गोष्टींना नावं ठेवणं हे चुकीचं आहे. सो
थोडासा तो जो प्रोस्पेक्टिव्ह आहे तो आपण आपला बदलला पाहिजे. नक्कीच असं आहे. नक्कीच. खूप सुंदर सर. आजचा देखील पॉडकास्ट खूप सुंदर झाला. काही आहे अजून सांगण्यासारखं जे सांगायचंच होतं तुम्हाला? हां? मला वाटतं पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनातील जे प्रश्न आहेत ते हां. बऱ्यापैकी आपण अगदी, आज अगदी. डिस्कस केलेले आहेत. हो. आणि अजूनही काही प्रश्न असतील पालकांच्या मनात, पाल्यांच्या मनात, तुमच्या मनात जेही IT फील्डला, IT सेक्टरला घेऊन, IT मध्ये जॉब मिळवण्यासाठी घेऊन जे प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा आम्हाला. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. त्याच्यासोबतच अर्थातच लाईक करायचं आहे, शेअर करा. कारण कधीकधी आपल्याला जे मिळालेलं नॉलेज आहे ते आपल्या कामाचं नसताना की आपल्या आजूबाजूच्या, आपल्या सोसायटीतील, आपल्या नातेवाईकातील, आपल्या भाऊबंधातील कोणाच्या भरपूर कामी येऊ शकतात. तर अशा पद्धतीचं जे काही नॉलेज आहे ते शेअर केलं पाहिजे. त्याने पुण्य देखील वाढतं. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. अगदी सरांशी जेव्हा जेव्हा बोलतो मला एक सुदिंग छान नॉलेज देणारा व्यक्ती भेटतो त्यांच्या स्वरूपातून. यस इन्फोटेकने काय केलं, मी त्यांच्या ऑफिसलाही जाऊन आलेलो आहे, ऑफिसला भेट दिलेली आहे, त्यांच्या स्टुडंट्सला भेटलेलो आहे, पर्सनली भेटलेलो आहे आणि तिथले काही एक्सपिरियन्ससुद्धा ऐकलेले आहेत. सो तुम्हाला यस इन्फोटेक थ्रू तुमचं IT करिअर बनवायचं असेल तर आपण सरांचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, अर्थातच यस इन्फोटेकचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो, देणारच आहोत. तर तुम्ही तिथून सरांच्या ऑफिसला भेट देऊ शकता, त्यांना कॉल करू शकता, त्यांच्याकडून काउन्सिलिंग करून घेऊ शकता आणि आपलं IT करिअर उज्ज्वल करून घेऊ शकता. एवढंच सांगेल. सर कसं वाटलं पुन्हा एकदा? खूप छान वाटलं सर. ओके. थँक्यू सो मच सर. आणि तुम्हा सर्वांना देखील थँक्यू. असेच आनंदी राहा आणि स्वस्थ राहा. सोबत मिळून प्रगती करूयात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद सर.